तर नागपूरच्या खरबी चौकामध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। भाग्यश्री टेंबरे असं या मुलीचं नाव आहे। ट्रकची दुचाकीला धडक बसली आहे आणि यात या मुलीचा मृत्यू झालेला आहे। ही दुर्घटना सीसीटीव्ही मधनं आपल्याला पाहायला मिळते। नागपूरच्या खरबी चौकामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। भाग्यश्री टेंबरे असं या मुलीचं नाव आहे। भरधाव वेगात चाललेली गाडी आपण बघतोय। दुचाकीवरनं ही मुलगी निघालेली होती। 17 वर्षीय ही मुलगी आहे आणि या मुलीला ट्रकची धडक बसली आणि या धडकेमध्ये या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। कशा पद्धतीने ही धडक बसली हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळची वेळ असावी कदाचित। या भागात वर्दळ सुद्धा तुलनेत कमी आहे, मात्र या जोरदार धडकेत मुलीचा मृत्यू झालाय। मुंबईच्या वरळी कोस्टल पुलावरनं एक आर्टिका कारचा अपघात झालाय। कारचं अचानक नियंत्रण सुटलं आणि पुलाची रेलिंग तोडून चालक गाडीसोबतच समुद्राच्या पाण्यात गेलाय। ही घटना सोमवारी रात्री घडलेली आहे। वरळीवरनं बांद्राला जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवरती ही दुर्घटना घडली आहे। कारमध्ये चालक एकटाच होता। हे दृश्य पाहून तिथे कर्तव्यावरती तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान धावले आणि त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी घेतली आणि पाण्याच्या खोलात शिरून सुरक्षा जवानांनी चालकाला या गाडीतनं बाहेर काढलं आणि एका दोरीच्या सहाय्यानं त्याला बाहेर काढण्यात आलं। याबाबत स्थानिक वरळी पोलीस आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत आहेत। कार आधी अनियंत्रित झाली आणि त्यानंतर ताबा सुटलेली ही कार थेट समुद्रात कोसळलेली आहे। मात्र यावेळेला पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि या चालकाला वाचवलंय। आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने चालू झाला आणि ही मुंबईकरांची जीवनवाहिनी झाली। जवळपास दिवसभरामध्ये 3000 गाड्या या कोस्टल रोडतून प्रवास करतात। मात्र आता हा कोस्टल रोड कुठेतरी मृत्यूचा सापळा व्हायला सुरुवात झाली आहे का हे पाहावं लागणार आहे, असा प्रश्न आता सध्या उपस्थित व्हायला पाहतोय। कारण की कोस्टल रोडवरती वारंवार अपघाताच्या घटना या समोर आलेल्या आहेत आणि आज देखील एक अर्टिगा गाडीचा भयानक असा अपघात जो आहे तो या कोस्टल रोडवरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जे बेशिस्त वाहन चालक आहेत त्यांच्यामुळे कुठेतरी हे अपघात होत असून स्वतः त्यांच्या जीवावर तर बित्तेच आहे, मात्र दुसऱ्यांना देखील या संदर्भातला धोका जाणवतोय। त्यामुळे आता जे वाहतूक पोलीस आहे त्यांच्या वतीनं या संदर्भातले आता कठोर पावलं जे आहेत ते उचलायला सुरुवात केलेली आहे। एकंदरीत आता जो दंड आहे कोस्टल रोडवरती जे बेशिस्त वाहन चालक आहे त्यांना आता लागणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मागच्या अनेक दिवसांपासून कोस्टल रोडवरती अनेक जे बेशिस्त वाहन चालक आहेत ते सुसाट या कोस्टल रोडवरून जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 140चा हायस्पीड देखील या कोस्टल रोडवरती त्यांनी ओलांडल्याची धक्कादायक घटना ही उघडकीस आलेली आहे। त्यामुळे आता जे वेग मर्यादेचं उल्लंघन करतील अशांना 2000 रुपयाचा दंड, तसेच जो कोस्टल रोडवरती जी बस लेन बघतो आपण त्या बस लेनवरती जर एखाद्या गाडीने प्रवास केला प्रायव्हेट कारने तर त्यांना 500 रुपयांचा दंड, तर पुन्हा त्या बस लेनवरून जर पुन्हा प्रवास केला तर त्यांना अशांना 1500 रुपयाचा दंड हा अंमलात येणार आहे। तसंच जे इंटरचेंज आपण करतो त्यावरती देखील दंड लागणार आहे। जर वेग मर्यादा जर ही पाळली नाही तर या संदर्भातला वारंवार ज्यांनी वेग मर्यादा पाळली नाही अशांवरती गुन्हा देखील दाखल होणार आहे। त्यामुळे वाहन चालकांनी आता सावधान राहावे। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।